किचन छोटं असो वा मोठं असो पण ते वेल ऑर्गनाइज्ड करणं गरजेचं असतं. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. आज मी तुम्हाला किचन टूर दाखवणार आहे. किचन टूर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. हा किचनचा एंट्रन्स आहे. अगदी इथे दरवाजापाशी एका स्टँडवरती पाण्याचा जार, ज्यामध्ये आम्ही पिण्याचं पाणी स्टोअर करून ठेवतो, तो ठेवलेला आहे. इथे डायनिंग टेबल आहे. हा डायनिंग टेबल 6 चेअरचा आहे. हे डायनिंग टेबलवरती तुम्ही असे कवर लोकल मार्केटमधून घेऊ शकता किंवा ऑनलाईनही मागू शकता. हे वॉशेबल आहेत, म्हणजे खराब झाले तरी आपण वॉश करून धुवून ठेवू शकतो. इथे माझी विंडो आहे. विंडोच्या बाहेरचा व्ह्यू तुम्हाला दाखवते. खूप छान आणि प्रसन्न वाटतं. एकदम नॅचरल आहे सगळं. पक्ष्यांचा किलबिलाट, छान नेचर, हिरवगार. या विंडोच्या शेजारी फ्रीज आहे. इथे पिठाचे डबे ठेवलेले आहेत आणि इथे कांदे बटाटे जे स्टोअर करण्याचा ऑर्गॅनायझर आहे ते इथे आहे. इथे मी कांदे ठेवलेले आहे. सेकंडमध्ये लसूण आणि थर्डमध्ये बटाटे ठेवलेले आहेत. यामध्ये तुम्ही काहीही स्टोअर करू शकता. त्यानंतर हा किचनचा बेस आहे. किचनच्या बेसवरती तुम्ही अशा प्रकारे ऑर्गॅनायझर्स घेऊ शकता, ज्याच्यावरती आपल्याला डेली यूजसाठी लागणारे ट्रे असतील, पळपोट असतील, तवा असेल, असे ऑर्गॅनायझरमध्ये तुम्ही अरेंज करू शकता. सतत ट्रॉली उघडण्यापेक्षा असं तुम्ही जे लागते ते तुम्ही वरच्यावर ठेवू शकता. तर असे जे ऑर्गॅनायझर्स आहे तेही तुम्हाला ऑनलाईन मिळतील किंवा तुम्ही लोकल मार्केटमधूनही परचेस करू शकता. आणि या ऑर्गॅनायझरच्या खालच्या साईडला पण भरपूर जागा आहे, त्यामुळे इथेही तुम्ही अनेक कंटेनर्स ठेवू शकता. इथे तुम्हाला काहीही अडकवता येतं. स्पून असतील, कात्री असेल किंवा जे काही तुम्हाला लागत असेल ते. त्याच पद्धतीने इथे एक कपांचं ऑर्गॅनायझर आणलेलं आहे मी. हेही लोकल मार्केटमधून भेटलेलं आहे. तर याच्यावरती तुम्ही कितीही कप अडकवू शकता. हे जवळजवळ 12 कपांचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सेपरेट कपांसाठी ऑर्गॅनायझर आणू शकता. आणि मोस्टली हे असं ऑर्गॅनायझर तर प्रत्येकाकडेच असतं, जिथे आपण बशी आणि कप दोन्हीही अडकवू शकतो. हे स्पून ठेवण्यासाठीचं कंटेनर आहे. इथे मी मिक्सर ठेवलेला आहे आणि मिक्सरच्या खाली एक लाकडी जी फळी असते ती ठेवली आहे. म्हणजे काय होतं की जरी मिक्सरचं काही सांडलं ना तरी त्या फळीवर सांडतं आणि ते क्लीन करायला इझी जातं. डायरेक्टली फरशीवर न सांडता ते फळीवर सांडतं आणि फळीवरचं डायरेक्ट या कवरवरती येतं. म्हणजे हा कवरही वॉशेबल आहे, त्यामुळे तोही पटकन क्लीन करता येतो. तर असे कवरही तुम्ही ऑनलाईन परचेस करू शकता. इथे लाईटवरची शेगडी आहे. इथे वरती एक फरशी केलेली आहे. तिथे सगळे शुगर टी कॉफीचे जे कंटेनर्स आहे, त्याच्यानंतर हे जे ज्यूस मेकिंगचं भांडं वगैरे, हे जे लागणारं जे डेली यूजसाठी आहे ते सर्व इथे ठेवलेलं आहे. इथे किचनचा बेस आहे. ही 3 गॅसचा स्टोव आपल्याकडे आहे. 3 गॅसची शेगडी आहे आणि इथेच वरती विंडो आहे. विंडोच्या बाहेरचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता. खूप ग्रीनरी आहे, नॅचरल आहे, खूप छान हवाई येते, पक्ष्यांचा किलबिलाट. खूप प्रसन्न वाटतं स्वयंपाक करायला इथे. इथे ही भांडी घासून ठेवण्यासाठीची जाळी आहे. अशी ही जाळी तुम्ही घेऊ शकता. याच्यामध्ये भरपूर भांडी बसतात. इथं वॉश बेसिन आहे. इथे वॉश बेसिनचे सर्व जे लागणारे आपल्याला जे ग्रॉसरीज आहेत हे सगळे इथे अडकवलेले आहे. इथेही ठेवलेले आहेत. आणि इथे पाण्याचा फिल्टर आहे. इथे पण एक फरशी केलेली आहे. इथे सर्व जे फरशीसाठी, भांड्यासाठी लागणारे लिक्विड्स वगैरे सगळं तिथे ठेवलेलं आहे. घासणी असेल, सगळं. इथे कॅलेंडर अडकवलेला आहे.
कसं असतं, किचन कितीही मोठं असू द्या पण प्रत्येक गोष्टीला खूप स्पेस लागतो आणि छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ना त्या व्यवस्थित ऑर्गनाईज केल्या ना तर आपलं किचन छान दिसतं. इथे वरती पोटमाळ्या आहेत आणि या पोटमाळ्यांमध्ये जे डेली यूजसाठी न लागणारी भांडी आहेत ती सर्व त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवलेली आहेत. इथे फर्निचरचं कबड बनवलेलं आहे. या कबडमध्येही मी तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे मी सर्व काही ऑर्गनाइज केलेलं आहे. इथे सर्व टिफिन वगैरे ठेवलेले आहेत. इथे सर्व काचेचे जे आयटम्स आहेत, ग्लास वगैरे, वाट्या, ते सगळे इथे बोल वगैरे सगळे इथे ठेवलेलं आहे. इथे सगळे तांब्या वाटी ठेवलेल्या आहेत. जे डेली यूजसाठी लागणारे आहेत ते सर्व आयटम इथे ठेवलेले आहेत. मोठे मोठे डबे असतील, अप्पमचं भांडं असेल, डिनर सेटची भांडी असतील, कप वगैरे हे सगळे इथे ठेवलेले आहेत. इथे सर्व डबे ठेवलेले आहेत ज्याच्यामध्ये आपण पोहे, साखर अशा ज्या गोष्टी असतात मोठ्या मोठ्या त्या स्टोअर करू शकतो. हे डबे सर्व फुल झालेले आहेत त्यामुळे इथे ग्रॉसरीचं बरंच सामान असंच ठेवलेलं आहे. या बर्नीमध्ये बिस्किट्स आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही अगदी छोट्या जागेत, कमी जागेत तुम्ही जास्तीत जास्त गोष्टी ऑर्गनाइज करू शकता. इथे सर्व ट्रॉलीज आहेत. ट्रॉलीजमध्ये मी तुम्हाला तर ट्रॉलीजमध्ये अशा जे छोटे छोटे कटोरी वगैरे आहे ते इथे ठेवलेले आहेत. सेकंड ट्रॉलीमध्येही तसंच आहे. या ज्या 3 ट्रॉली एका लाईनमधल्या आहेत इथे सगळे पातेले, कटोरी हे सगळं इथे ठेवलं जातं. त्यानंतर इथे जे डेली यूजसाठी तर लागत नाही पण कधी कधी लागतं, मग हे पोटमाळ्यावर ठेवण्यापेक्षा इथे सगळ्या बास्केट्स, घमेली, बॉटल्स वगैरे सगळं इथे ठेवलेलं आहे. इथे सर्व ग्रॉसरीजचे प्रोडक्ट आहेत. इथे छोटे छोटे कंटेनर आहेत ज्याच्यामध्ये बरंच काही काही स्टोअर केलेलं आहे. इथे सर्व कढई ठेवलेल्या आहेत. इथे सर्व पेले, वाट्या ज्या लागत आहेत आपल्याला डेली यूजसाठी त्या आहेत इथे. या ठिकाणी सर्व स्पायसेसचे कंटेनर आहेत. जिरी मोहरीचा डबा आहे, खलबत्ता आहे. इथे सर्व कंटेनर्स आहेत की ज्याच्यामध्ये आपण कडधान्य, मसाले स्टोअर करू शकतो. इथे सर्व जे डेली यूजसाठी लागणारे ताट वगैरे आहे जे जेवणासाठी आपल्याला लागतात ते आहेत. इथे सर्व डिशेस आहेत. इथे सर्व ट्रे, डिशेस असे मोठे मोठे जे आहेत ते इथे ठेवलेले आहेत. इथे सर्व पळी जे आपल्याला डेली यूजसाठी लागणारे जे आहेत ना आयटम्स ते सगळे इथे ठेवलेले आहेत. इथे तांब्या, ग्लास, डिशेस असं सर्व ठेवलेलं आहे. इथे सर्व डिशेस, मोठ्या मोठ्या प्लेट, डिनर सेटची भांडी सर्व इथे आहेत. हा वॉश बेसिनच्या खालचा एरिया आहे. इथे काय केलेलं आहे, ऑर्गनायझर आणलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळी ताटं व्यवस्थित बसलेली आहे. तुम्ही पाहू शकता बरीच ताटं याच्यामध्ये बसतात हे ऑर्गनायझर. मग याच्यामुळे ट्रॉलीमध्ये जास्त जागा लागत नाही. कुकर झाले, हे स्पायसेसच्या मोठ्या मोठ्या बरण्या झाल्या, हे सर्व इथे व्यवस्थित आरामशीर बसतं. हे अशा टाईपचे कंटेनर तुम्हाला मिशोवरती अगदी कमी कॉस्टमध्ये मिळेल. आपण भाजीपाला निवडून ठेवल्यावरती अशा कंटेनरमध्ये ठेवू शकतो. त्यामुळे तो फ्रेशही राहतो आणि जास्त काळ टिकतो. असे कंटेनर तुम्ही फ्रीजसाठी यूज करू शकता. अगदी कमी कॉस्टमध्ये मी हा 6चा सेट मागवलेला आहे. खूप कमी कॉस्टमध्ये आहे. तर अशा प्रकारे आज आपण किचनची टूर पाहिलेली आहे. अगदी कमीत कमी जागेमध्ये कशा प्रकारे आपण जास्तीत जास्त ऑर्गनाइज करू शकतो हे आज आपण पाहिलेलं आहे. तुम्हाला ही किचनची टूर कशी वाटली ते कमेंटमधून नक्की कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. किचनची POP तुम्ही पाहू शकता.
या ठिकाणी फॅन आहे। हे अशा पद्धतीने POP केलेली आहे। या किचनच्या स्टाईल आहेत।